नमस्कार. जनादेश 2024 या आमच्या निवडणूक विषयक कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आज आपण विदर्भातल्या नागपूर या महत्त्वाच्या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. तिथल्या जनमनाचा कानोसा घेण्याबरोबरच उमेदवारांच्या विकासाचा दृष्टिकोनही जाणून घेणार आहोत. तसंच या मतदारसंघामधल्या राजकीय स्थितीविषयी चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी पाहूया आजच्या ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या प्रचाराला वेग. आपल्या देशाला संविधानानं एका सूत्रात बांधून ठेवलं असून भाजपा या सूत्रानुसारच कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. विरोधी पक्षांच्या प्रचार सभांचाही धडाका. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील कोझिकोड आणि वायनाड इथं नागरिकांशी साधला संवाद. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या 7 उमेदवारांची 12वी यादी जाहीर. महाराष्ट्रात सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती यांनी तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते, माढा मतदारसंघातून महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर तर महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल. सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत विशाल पाटील यांचं शक्तीप्रदर्शन. उस्मानाबाद मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांनी भरला उमेदवारी अर्ज. उद्धव ठाकरे यांनी घेतली मुस्लिम समाज बांधवांची भेट. यापूर्वीच झालं गेलं विसरून जाण्याचं केलं आवाहन. आणि मोदींची हवा आहे असं समजून गाफील राहू नका. अमरावतीच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. आज दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडलेल्या घडामोडींबाबत चर्चा करण्यासाठी वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आणि नागपूरवरून लोकमत टाइम्सचे वरिष्ठ पत्रकार मंगेश इंदा पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. सर, तुम्हा दोघांचंही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. शैलेंद्रजी, पहिला प्रश्न तुम्हाला विचारतोय की सांगली मतदारसंघामध्ये हा अत्यंत तिढा निर्माण झाला होता. इथे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय. यावर नाना पटोले एकीकडे म्हणत आहेत की पक्षातर्फे एबी फॉर्म आमचा तयार आहे. त्याचवेळी काँग्रेसचेच महत्त्वाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही स्थितीमध्ये ही जागा ही नैसर्गिक आहे आणि काँग्रेसकडची जागा आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी थांबवावी असा इशारा काँग्रेसला दिलाय. यावर आपलं मत काय? त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. सांगलीच्या संदर्भामध्ये सांगली परंपरागत पद्धतीने काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि तिथे वसंतदादांची पुण्य मोठी आहे. वसंतदादा माजी मुख्यमंत्री आहेत आणि आज त्यांच्या नातवाने विशाल पाटीलने बंडखोरी केली असं चित्र निर्माण झालंय. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की विशाल पाटील यांना अधिकृतपणे काँग्रेसचं तिकीट मिळू नये किंवा काँग्रेसकडे ही जागा जाऊ नये यासाठी जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या खूप प्रयत्न केल्याचं बोललं जातं या मतदारसंघात. आणि त्याची कारणं अशी आहेत की जयंत पाटील यांना आपल्या चिरंजीवांना राजकारणात पुढे आणायचे, ते सांगलीचे खासदार म्हणून, आणि त्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे असं सांगलीत उघडपणे चर्चा होती. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की सांगलीमध्ये आज उद्धव ठाकरेंनी जसं पक्षांच्या उमेदवाऱ्या जाहीर होतात त्यावेळेला भाजपने पहिली यादी 20 उमेदवारांची जाहीर केली आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मागच्या वेळेला 23
खासदार होते आणि त्यातले 20 जाहीर करून टाकले. तसं शिवसेनेने केलं नाही, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या उभाट असेल आणि उद्धव ठाकरेंनी 1-2 ठिकाणी जाहीर सभांमध्ये उमेदवार जाहीर केले. त्यात चंद्रहार पाटील, की जे कुस्तीपटू आहेत, त्यांचं नाव जाहीर करून टाकलं. चंद्रहार पाटलांचं नाव जाहीर होताच सांगलीमध्ये निदर्शनं झाली. सांगलीमधले लोक नाराज होते, म्हणजे विश्वजित कदमही नाराज होते आणि विशाल पाटीलही नाराज होते. विशाल पाटील हे वसंतदादांचे नातू आहेत, त्या घराण्याचे वारस आहेत आणि वसंतदादांना मानणारा फार मोठा वर्ग सांगलीमध्ये आहे. बरं, विशाल पाटील हे तसे स्ट्रॉंग उमेदवार आहेत आणि काँग्रेसला डावलून उद्धव ठाकरेंनी थेट घोषणा करून टाकल्यामुळे उमेदवाराची काँग्रेसची नाराजी होणं हे अगदी उघड होतं. आणि तेच बाळासाहेब थोरात आता बोललेले आहेत. मी बोलू ना शैलेंद्रजी, पुढे? हो शैलेंद्रजी, हा एक दुसराच याला जोडून प्रश्न आहे की हा जो एक ताण निर्माण झाला आहे आघाडीमध्ये, तर आघाडी धर्मावरती याचा काही परिणाम होईल का? म्हणजे ज्या इतर वादाच्या जागा होत्या तिथे याचे काही पडसाद उमटतील असं वाटतं तुम्हाला? हो, निश्चितपणे त्याचं कारण असं की ज्यावेळेला 2 किंवा त्यापेक्षा जास्ती पक्ष एकत्र येतात, त्यांची महायुती किंवा महाआघाडी अशा प्रकारची स्थापन होते, त्यावेळेला खरं तर हा जो पेच आहे हा महायुतीमध्ये जास्ती व्हायला पाहिजे. त्याचं कारण असं की ते सत्ताधारी आघाडी आहेत आणि तिथे स्पर्धक जास्ती असतात. विरोधी पक्षांकडे तुलनेने जागा कमीच होत्या. म्हणजे जसं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आज 3 खासदार आहेत, त्यामुळे ते मागून मागून मागणार किती, म्हणूनच ते 10ला सेटल झाले. तीच गोष्ट काँग्रेसचा अख्ख्या राज्यात जर एक चंद्रपूरची जागा आली होती धानोरकरांच्या रूपाने आणि त्यांचंही निधन झाल्यावरती रिक्त होती, तर ते मागून मागून मागणार किती. आणि उद्धव ठाकरेंना सिंपथी असेल राज्यभर हे दिसते, म्हणूनच त्यांना जास्ती जागा दिल्यात ना, 21 वगैरे. त्यामुळे हे होतंच. फक्त उद्धव ठाकरेंनी जी घोषणा केली चंद्रहार पाटलांची, त्याच्यामुळे काँग्रेस नाराज झालं. कारण पारंपरिक मतदारसंघ हा सांगली त्यांचा आहे आणि तिथे सांगलीमध्ये ते स्ट्रॉंग पोझिशनला आहेतच काँग्रेस सुद्धा. त्यामुळे ती नाराजी आहे आणि त्याचे पडसाद इतर जागांवर ऑब्व्हियसली उमटणार. जसं साताऱ्याची जागा आज भाजपने जाहीर केली, पण ती जाहीर करायला वेळ लागला, कारण तुल्यबळ उमेदवार मिळाला पाहिजे. ही अडचण सगळ्याच पक्षांची, म्हणजे शरद पवारांकडे देखील उमेदवार नव्हते, शेवटी सचिन शिंदेना त्यांना द्यायला लागलेली आहे. हा प्रश्न सगळीकडे येणार आहे आणि जसजशा या जागा अजून ज्या जाहीर व्हायच्या आहेत तिथे हा प्रश्न नक्की येणार आहे आणि त्याचे परिणाम होणार आहेत. म्हणजे चंद्रहार पाटलांनी स्वतःच विधान केलं आता जाहीर सभेत काल परवा, की वेळ पडली तर माझी माघारी घ्यायची तयारी आहे. याचा अर्थ शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर कुठेतरी लास्ट मोमेंटला माघार घ्यावी का काय हे चित्र आहे किंवा मनात असावं. आणि त्याचं कारणच आहे की विशाल पाटलांनी जे अर्ज भरलेत आज, त्याच्यामध्ये 3 अर्ज अपक्ष म्हणून भरलेत आणि 2 अर्ज काँग्रेसच्या साठी भरलेत. म्हणजे जर चंद्रहार पाटलांनी माघार घेतली तर काँग्रेसला सीट अलॉट करून त्यांचा काँग्रेसचा अर्ज म्हणूनही कदाचित दाखल होऊ शकेल तो उद्या, अशीही शक्यता आहे. त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आत्ताच ती बंडखोरी असं न मानता आत्ता त्यांनी अर्ज भरला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ते ऐकायला तयार नाहीत. काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाटाघाटी होतील आणि त्याच्यामध्ये जयंत पाटलांचा फॅक्टर हे मोठा आहे की ज्यांचे जे काही अर्थपूर्ण संबंध आहेत संजय राऊत आणि या मंडळींची, त्यातनं ही उमेदवारी चंद्रहार पाटलांना जाहीर झाली की काय, अशी उघड चर्चा सांगलीमध्ये केली जाते. आता आपण पुढच्या प्रश्नासाठी थेट पश्चिम महाराष्ट्रातून विदर्भात जाऊयात की मोदींची हवा आहे असं समजून गाफील राहू नका, असं भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा ज्या अमरावतीच्या आहेत त्यांनी वक्तव्य केलं आणि ते विरोधकांकडून खूप चर्चेला आणलं गेलं. तर मंगेशजी, तुम्ही या वक्तव्याकडे कसं पाहता? नवनीत राणांचं जे स्टेटमेंट आलेलं आहे कालचं, ते जरा भाजप करता फार अडचणीचं आणि धक्कादायक देखील आहे. एक लक्षात घ्या की नवनीत राणा 2019च्या निवडणुकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन त्या लढल्या होत्या, अपक्ष होत्या आणि त्या निवडून आल्या. त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये मोदींची लाट होती. भाजपचं असं दिसत होतं की बा ते 350 पर्यंत सीट जातील. हेच चित्र आज देखील आहे. आज 400 पारचा नारा दिला जातोय आणि यावेळेला नवनीत राणा या भाजपच्या तिकीटवर अमरावतीची सीट लढवत आहेत. अशा वेळेला त्यांनी कार्यकर्त्यांशी जेव्हा बोलताना एक गोष्ट सांगितली नाही, म्हणजे त्यांचं जे स्टेटमेंट आहे जसं सांगायचं तर की सकाळी दुपारी 12च्या आत मतदान करा, मोदींची हवा आहे या गफलतीत राहू नका, हा फुगा आहे. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आल्यानंतर ना तर भाजपमध्ये देखील एक आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यापूर्वी देखील त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या विरुद्ध एक स्टेटमेंट आलं होतं त्यांचं असंच, आणि विरोधकांनी आता काय केलं त्याचं एक भांडवल तयार केलेलं आहे आणि नवनीत राणांच्या विरोधात अमरावतीमध्ये हा सगळा व्हिडिओ व्हायरल होतो आहे की बघा की ज्या अपक्ष होत्या,
काही कारणांमुळे आता भाजपमध्ये आलेला आहे आणि तेच आता भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला अशा प्रकारे बोलतोय की जे भाजपचं सगळं प्रचार तंत्र आजचं जे आहे की मोदींच्या वलयाभोवती फिरतं आहे आणि 400च्या पलीकडच्या सीटची मागणी होते. बरोबर. अशा स्थितीत अशा कॅन्डिडेटचं येणं थोडंसं मला असं वाटतं त्यांना नवनीत राणा देखील अडचणीचं ठरू शकेल. शैलेंद्रजी, ह्याच प्रश्नावरती तुमच्याकडून देखील प्रतिक्रिया अपेक्षित आहे आम्हाला, की आज हे जे काल वक्तव्य त्यांनी केलं होतं, आज त्यांनी खुलासा देखील केला आहे यावरती. तर या अनुषंगाने तुम्ही काय आपलं मत मांडाल? शैलेंद्रजी, नवनीत राणांबद्दलचाच हा प्रश्न होता, तो जोडून होता. मला वाटलं तुम्ही मंगेशजींनाच पुन्हा नाही विचारलं. नाही, तुम्हालाच. माफ करा. काही नाही, नवनीत राणांचं जे स्टेटमेंट आहे आणि त्यांनी जो खुलासा केला ना, ते पश्चात बुद्धी आहे. आणि जसं मंगेश इंदा पवारांनी सांगितलं ते बरोबर आहे की 12च्या आत मतदान करा. त्यावेळेला कदाचित असंही सांगण्याचा हेतू असू शकतो की मोदींची हवा आहे म्हणून तुम्ही थोडंसं ससा कासवाच्या स्पर्धेत जसं का ससा पुढे जाऊन झोपला तसं करू नका, वेळेत मतदान करा, हेही सांगायचं असेल. आणि जर त्यांचं जे विधान आलेलं आणि व्हायरल झालंय की मोदींची हवा नाहीये, तो फुगा आहे, असं जर म्हणलं असेल तर ते आक्षेपार्ह आहे. म्हणजे भाजपसाठी आणि विरोधकांसाठी ते कोलीत मिळणार आहे. त्यांनी त्यांचा फायदा उठवला, त्यांनी आज सारवासारव केली आहे. आणि बऱ्याचदा असं होतं आपल्याकडे मोदींच्या नावावर किंवा त्यांच्या विकासाच्या मुद्द्यांवर आज देशभर निवडणुका होताना दिसतील. पण महाराष्ट्रामध्ये या 2 पक्षांचे 4 पक्ष झालेले असल्यामुळे या 4ही नेत्यांची नेमकी ताकद किती हा अंदाज नाहीये. उद्धव ठाकरेंची किती आणि एकनाथ शिंदेची किती, अजित पवारांची किती आणि शरद पवारांची किती. आणि त्या काळामध्ये नवनीत राणांचं हे विधान येणं हे निश्चितपणे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना जे बोलघेवडे आहेत त्यांना त्यांच्या जिभेवर नियंत्रण न ठेवलं तर खूप नुकसान निवडणुकीच्या काळात भोगावं लागणार आहे. त्यातलंच हे एक उदाहरण आहे असं म्हणावं लागेल. शैलेंद्रजी, पुढचा प्रश्न पण तुम्हालाच आहे की अत्यंत महत्त्वाचा असा एक मतदारसंघ मानला जातो, तो खूप चर्चेत आहे यावेळेला, तो म्हणजे माढा मतदारसंघ. इथल्या राजकीय पटलावरती मोहिते पाटील घराणं आहे आणि एक निंबाळकर घराणं, हे दोन्ही घराणे अत्यंत बलवान अशी मानली जातात. यावेळेला मोहिते पाटील घराण्यानं सरळ सरळ शरद पवार यांच्या साथ दिलेली आहे. तर रामराजे निंबाळकर वगळता इतर सर्व निंबाळकर हे देखील शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. याशिवाय भाजपाचे पदाधिकारी आहेत उत्तम जानकर यांनी देखील आपली भूमिका 19 तारखेला जाहीर करू असं सांगत संभ्रम निर्माण केलेला आहे. तर या मतदारसंघाबद्दल आणि या सगळ्या भूमिकेबद्दल आपलं काय मत आहे? माढ्यामध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार स्वतः निवडणूक लढून खासदार झालेले होते आणि त्या पुढच्या निवडणुकीला म्हणजे अक्षरशः हे फार धक्कादायक त्यावेळेला घडत होतं की माढ्यामधल्या 5 आमदारांना एका बाजूला आणून शरद पवारांना निवडणुकीला पाडण्याची तयारी भाजपकडनं केली जात होती माढ्यामध्ये. आणि त्यामुळे शरद पवारांनी लास्ट मोमेंटला राज्यसभेला जायचं ठरवलं आणि माढ्यामधनं त्यांनी वेगळा उमेदवार दिला की जो या 5 आमदारांपैकीच एक होता. म्हणजे तिथे जे आमदार आहेत त्याच्यामध्ये प्रशांत परिचारकही होते की जे वादग्रस्त वक्तव्यांनी आर्मीबद्दलच्या गाजले होते. तर या माढा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडनं देवेंद्र फडणवीसांनी जे काल परवा एक अचानकपणे विशेष विमानाने उत्तमराव जानकरांना नागपूरला नेण्यात आलं, त्यांची सकारात्मक चर्चा झाली फडणवीसांशी वगैरे. तर त्या भागातलं धनगर मतदारांचं मोठं संख्याबळ जे आहे त्याचाही विचार करावा लागतो. मी जे उल्लेख केला की मोहिते पाटील घराणं जे आहे ना, म्हणजे आत्ता विजयसिंह मोहिते पाटील जे आहेत ते उपमुख्यमंत्री होते, राष्ट्रवादीचे सिनियर नेते होते, पण ते नंतर रणजितसिंह मोहिते पाटील आज भाजपचे आमदार आहेत विधान परिषदेचे, त्यांचे चिरंजीव विजयदादांचे. परंतु मुद्दा असा आहे की मोहिते पाटील घराणं आज शरद पवारांच्या जवळ जाणं हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निश्चित त्रासदायक आहे. कारण मोहिते पाटील म्हणतील तिकडे वारं फिरतं असं माळशिरस मधलं वातावरण असतं. पण त्याचबरोबर रामराजे नाईक निंबाळकरांनी देखील आत्ताच्या उमेदवारांच्या उमेदवारीनंतर रणजित सिंहाच्या निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला होता. आणि मोदींचं देशभर सरकार येत असताना एखादा खासदार पडला तर काय होतं इथपर्यंत वक्तव्य रामराजांनी केलेलं आहे. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर अधिकृतरित्या जरी ओपनली विरोधात नाही गेले उमेदवाराच्या, तरी ते महायुतीच्या उमेदवाराचा काय मनाने फार झपाट्याने प्रचार करतील असं चित्र नाही. त्यामुळे ही अगदी चिंतेची बाब आहे एनडीएसाठी. फक्त त्यातल्या त्यात सोलेस म्हणजे काल उत्तमराव जानकरांना वळवण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना यश मिळालेलं आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन माढ्यामध्ये आज रणजितसिंह नाईक निंबाळकर जे सिटिंग खासदार असल्यामुळे त्यांना ऍडव्हान्टेज आहे. पंढरपूर सारख्या ठिकाणून त्यांना मदत होणार आहे, धनगर मतांची मदत होणार आहे. आणि त्याचबरोबर सोलापूरचा काही भाग जो इकडे येतो माढ्यामध्ये त्याचाही त्यांना फायदा होणार आहे. पण हे सगळं जरी असलं ना तरी मोहिते पाटील घराणं आणि निंबाळकर घराणं आता
स्वतः उमेदवार निंबाळकर घराण्यातलेच आहेत ना. त्यामुळे रामराजेंचा जरी विरोध असला तरी सगळे नाईक निंबाळकर मंडळी पूर्णपणे उमेदवाराच्या विरोधात जातील असं चित्र नाही. पण मोहिते पाटील घराणा विरोधात जाणं ही चिंतेची बाब आहे, हे निश्चित. शैलेंद्रजी, पुढचा प्रश्न देखील तुम्हाला आहे की उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईमध्ये माहीम इथं मुस्लिम समाजाची बैठक घेऊन यापूर्वी झालं गेलं विसरून जाऊयात आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र येऊयात असं म्हटलेलं आहे. तर त्यांच्या या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्हाला एक सांगू का, की आता बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत उद्धव ठाकरे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ठाकरे घराण्यातलं कोणी सत्ता स्थानांवर जाणार नाही, ते मुख्यमंत्री झाले. बाळासाहेब ठाकरे हे रिमोट कंट्रोल होते 95 ते 99च्या सरकारचा, युतीच्या. आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर काय झालं? नाही, बोला बाळासाहेब सर. ठाकरे हयात असते तर त्यांना उद्धव ठाकरेंचं विधान ऐकून काय वाटलं असतं याची कल्पना देखील करता येत नाही. हाच प्रकार सत्तेमध्ये असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी मुंबऱ्यामध्ये जाऊन मी मुंबऱ्यात यापूर्वी का आलो नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. तर आता हा प्रॉब्लेम असा आहे की हे पूर्ण सत्तेसाठी आणि एका मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या आज पक्षाचे 2 तुकडे झालेले आहेत, त्यांची सत्ता देखील गेलेली आहे. पण काय असतं माहिती आहे ना, की आज म्हणजे जे बाळासाहेब ठाकरे प्रत्येक सभेची सुरुवात माझ्या जमलेल्या तमाम हिंदू मातांनो, बंधू भगिनींनो, बांधवांनो करायचे. आज त्यातला हिंदू हा शब्द उद्धव ठाकरेंच्या संबोधनात गेलेला आहे आणि त्याच्यावरही अनेक कडवे शिवसैनिक नाराज आहेत. तर त्याची किंमत त्यांना मोजायला लागली, लागणार देखील आहे. त्यामुळे आज त्यांनी जे काही माहीममध्ये केलं असेल, आणखीन कुठे केलं असेल, अल्पसंख्याक मेळाव्यात जाऊन केलं असेल, त्याची किंमत त्यांना निश्चित मोजायला लागेल. त्याचं कारण असं, राजकारणामध्ये भूमिकेचं सातत्य नसलं तर काय होतं याचे पूर्ण परिणाम शरद पवारांना देखील भोगायला लागले. ते खूप मोठे नेते आहेत, पण शरद पवारांसारख्या नेत्याला देखील भूमिकेतल्या सातत्याचा जो अभाव आहे त्याचे अनेक दुष्परिणाम भोगायला लागलेले आहेत. तर उद्धव ठाकरे निश्चितच शरद पवारांचे इतके मोठे नेते नाहीत आणि त्यांची प्रखर हिंदुत्वाची भूमिका असताना आज ते वेळोवेळी ज्या प्रकारे विधानं करतायत त्याचा त्यांना निश्चित निवडणुकीला तोटा होईल याच्यात काही शंकाच नाही. याच प्रश्नावरती आम्हाला मंगेशजी तुमच्याकडून पण उत्तर हवं आहे, कारण की निवडणूक म्हटली की प्रत्येक समाजाच्या मतांकडे सगळं राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं असतं. त्यामुळे या भूमिकेवरती आपलं मत काय? नाही, जसे शैलेंद्रजी आता म्हणाले की बाळासाहेबांना आज दुःख झालं असतं, हे बाब खरी आहे. पण एक लक्षात घ्या की तेव्हाचा जो काळ होता, जेव्हा काळात शिवसेना उदयास आली, मोठी झाली आणि तिचं राज्यभर जाळ पसरलं, हा सगळं कुठेतरी कट्टर हिंदुत्वावर आधारित असणारी ती विचारधारा होती. पण कट्टर हिंदुत्वाच्या वेळा शिवसेनेमध्ये काही मुस्लिम नेते नव्हते असं नाहीये, होते तेव्हा. पण आजची परिस्थिती ही वेगळी आहे. कुठेतरी तुम्हाला मतांचं ध्रुवीकरण करावं लागतं आणि आपला पक्षाचा चेहरा हा सर्वव्यापी आणि सर्वसामान्य लोकांना मान्य असेल असा एक चेहरा घेऊन तुम्हाला जावं लागतं. कुठेतरी सेक्युलरिझम घेऊन तुम्हाला जावं लागतं. कारण की शिवसेना आज भाजपपासून वेगळी झालेली आहे आणि ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत येऊन बसलेली आहे. हे दोन्ही पक्ष स्वतःला सेक्युलर म्हणून प्रमोट करतात. यांच्यासोबत समजा शिवसेनेला जुळतं मिळतं आणि नमतं घ्यायचं असेल तर कुठेतरी ती सुद्धा लाईन त्यांना घ्यावी लागेल. अन्यथा फक्त कट्टर हिंदुत्ववादी मतांच्या आधारावर शिवसेनेला काही सीट्स मिळतील हे आज चित्र नाही, कारण की त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची देखील मतं घ्यायची आहेत. हे त्यामुळे हे 3 रंगासोबत घेऊन शिवसेना पुढे जाते आहे. त्यामुळे ते मुस्लिमांना भेटले, त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांच्यासोबत मीटिंग केली. ते काय आज काही खूप वावगं आणि वाईट वाटून घेणार किंवा धक्कादायक असं बिलकुल वाटत नाही मला. शैलेंद्रजी, आता विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे, तर त्यालाच पुढे जोडून असा एक प्रश्न आहे की आजच जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की राज्यामध्ये 48च्या 48 जागा महाविकास आघाडी जिंकेल. तर 45+ म्हणजे 45 अधिक हा जो भाजपनं दावा केला राज्याबद्दलचा, हा राज्याबद्दलचा नसून हा देशाबद्दलचा आहे. हे जे त्यांचं विधान आहे याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मला ऐकू आलं नाही, थोडं परत रिपीट करता का? उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी असा दावा केला की 48च्या 48 जागा महाविकास आघाडी राज्यामध्ये जिंकेल. तर 45+ हा जो आकडा किंवा हे जे दावा केलेलं आहे भाजपाने, तर हा देशाबद्दलचा आहे, राज्याबद्दलचा नाही, असं त्यांनी विधान केलं. तर याकडे तुम्ही कसं बघता? नाही, आता मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातल्या 48 जागा जिंकण्याची भाषा मला वाटतं भारतीय जनता पक्ष देखील करत नाही. त्यामुळे आता जर तसा दावा केला असेल तर फक्त हसू शकतो आपण त्याच्यावर.
त्याचं कारण असं तशी स्थिती निश्चित नाहीये. आणि भारतीय जनता पक्ष आणि फुटण्यापूर्वीची शिवसेना या दोघांच्या मिळून 41 जागा आल्या होत्या. त्यामुळे ती जर तशी स्थिती असती, मजबूत त्यांचा अलायन्स असता, तर त्यात काही गोष्टी ऍड होऊ शकल्या असत्या. परंतु आज तशी स्थिती दोन्ही पक्षांची नाही 48-48 जिंकण्याची, किंबहुना तसं महाराष्ट्रातलं जनमानस देखील नाही. आणि मी जसं मागच्याही आपल्या चर्चेमध्ये सांगितलं होतं की आज अनेक जागांवर चिंता करावी अशी स्थिती आहे महायुतीला देखील आणि महाविकास आघाडी. त्याचं मुख्य कारण असं आहे की एकनाथ शिंदेनी त्यांचे काही उमेदवार देताना की या लोकांनी मला त्या अडचणीच्या वेळेला, म्हणजे सुरतमध्ये मी गेलो, ते बंड फसलं असतं तर आत्महत्याच करावी लागली असती, पण त्यावेळेला मला साथ दिली, त्यामुळे त्यांना आता तिकीट देणं भाग आहे असं म्हणून अगदी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जे सर्व्हे दाखवले की इथे आम्हाला शक्यता वाटत नाही निवडून यायची, ते देखील डावलून काही उमेदवार दिलेले आहे अशी माझी माहिती आहे. त्यामुळे आलवेल नक्कीच नाहीये. आणि काही ठिकाणी खूप अशी ताठर भूमिका घेतल्यामुळे कदाचित एकनाथ शिंदेचे उमेदवार जे आहेत ते काही ठिकाणी कसे निवडून आणायची ही चिंता देखील भारतीय जनता पक्षाला आहे. त्याचं कारण असं की ही जी काही सगळी निवडणूक आहे लोकसभेची, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना खूप काही गमवायचा अशातला भाग नाही. पण भाजपच्या जागा कमी झाल्या तर फडणवीसांना निश्चित त्याचे परिणाम भोगायला लागतील. कारण हे जे आहे, काल त्यांचं जे विधान आलंय की प्रचारामध्ये जे मत तुम्ही देणार आहात ते जाणार आहे मोदींना, त्यामुळे हा पराभव मोदींचाच मानला जाणार आहे आणि त्याचे परिणाम फडणवीसांना भोगायला लागतील विपरीत. त्यामुळे त्या प्रकारची निवडणूक करत असल्यामुळे काही उमेदवार देताना जी गडबड झालेली आहे ती निश्चित भोगायला लागणार आहे. त्यामुळे आज जरी उद्धव ठाकरे म्हणाले 48 जागा जिंकू आणि त्याची खिल्ली जरी उडवली की हे देश पातळीवरचं बोलतात, तर मुळात शिवसेनेचे स्टेक्स राज्याबाहेर आहेत कुठे असे फार, त्यांना काय राज्याबाहेर बोलायचा अधिकार आहे. आणि ते बोलले तरी ते हटण्यावरच नेतील लोक, आणि राज्यात 48 जिंकायचं म्हटलं तरी हटण्यावरच नेतील. त्यामुळे त्याच्या पलीकडे काय प्रतिक्रिया. शैलेंद्र, पुढचा प्रश्न पण तुम्हालाच आहे की साताऱ्यातून आज अखेर छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाली. आतापर्यंत हा विषय इतका का ताणला गेला असं वाटतं तुम्हाला? त्याचं साधं कारण असं आहे की मुळातच भारतीय जनता पक्षाकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगले उमेदवार नाहीत. बेसिकली नेटवर्क देखील नाही कार्यकर्त्यांचं. त्याचं कारण असं की पश्चिम महाराष्ट्र इसेन्शियली 1960 पासून, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आणि विशेषतः गांधी हत्येनंतर जे काही ब्राह्मण त्या भागात होते त्यांची घरं जाळली गेली. आणि ठीक आहे ती प्रतिक्रिया असेल, परंतु 1960 नंतर पश्चिम महाराष्ट्राचं सगळं राजकारण जे आहे ते सहकारी साखर कारखाने, त्याच्यानंतर सहकारी दूध संघ, त्याच्यानंतर जिल्हा बँका याच्याशी निगडीत आहे. आणि त्या सगळ्या ठिकाणी कुठेही भारतीय जनता पक्षाचं काम नाही. म्हणजे ग्रामीण भागामध्ये शिवसेनेच्या शाखा आहेत, RSSचं देखील काम असेल, पण पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचं फार मोठं काम म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये नाही इतक्या मोठ्या प्रमाणात. म्हणजे आहे काम ते अगदी तुकड्या तुकड्यांनी झालं. म्हणजे जसं सोलापूरमध्ये सुभाष देशमुख आले, विजय देशमुख आले, परंतु तिथे आजही प्रणिती शिंदे पॉवरफुल लीडर आहे, सुशीलकुमार शिंदे पॉवरफुल लीडर आहेत. तशी परिस्थिती कुठल्याही जिल्ह्यावर भाजपचं एकाकी वर्चस्व आहे अशी स्थिती पश्चिम महाराष्ट्रात नाही. दुसरी गोष्ट अशी की सातारा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे, म्हणजे त्यांचं तिथे अगदी स्थान आहे. त्या पलीकडे जाऊन तो छत्रपतींच्या गादीचाही जिल्हा आहे. त्यामुळे सातारामध्ये भारतीय जनता पक्षाकडे काही मोजके कार्यकर्ते असतील म्हणजे की जे वर्षानुवर्ष काम करतात, पण त्यांच्याकडे लीडर्स नाहीत आणि म्हणूनच त्यांना उमेदवार आयात करावे लागतात पश्चिम महाराष्ट्रात. आणि त्याच्यामध्ये उदयनराजे भोसले जे इलेक्शन हारले मागच्या वेळेला, ते श्रीनिवास पाटील आज लढत नाहीये. श्रीनिवास पाटील लढत नसल्यामुळे उदयनराजेंच्या पुढचं आव्हान खूप अवघड आहे अशातला भाग नाहीये. कारण शशिकांत शिंदे जे उमेदवार दिले त्यांना शरद पवारांची पुण्य उपयोगी पडणार आहे, पण शशिकांत शिंदे स्वतःच उमेदवार म्हणून त्या स्टेचरचे आहेत असं मला वाटत नाही. तितके मोठे निवडणुकीत काय होईल कुणी जरी सांगू शकत नसलं तरी उदयनराजेंना ऍडव्हान्टेज आहे. त्याचं कारण असं की ते सिटिंग खासदार होते आणि त्यांचा प्रचंड संपर्क साताऱ्यामध्ये आहे. त्यांचं नाव मतदारांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्याचं कारण असं असतं की लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही गल्लोगल्ली जाऊन प्रचार नाही करू शकत, कारण तो मतदारसंघ मोठा असतो. पण शंभूराज देसाई पाटणमध्ये आहेत, त्यांचा फायदा होणार आहे. मकरंदाबा पाटील आहेत, अजित पवार गटाचे आमदार, त्यांचा फायदा होणार आहे. तर अशा प्रकारचं जे नेटवर्किंग आहे ते एकनाथ शिंदे गट असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल आणि भारतीय जनता पक्ष असेल, त्यांचं नेटवर्क, याचा फायदा उदयनराजेंना मिळेल. प्लस त्यांची स्वतःची इमेज आणि त्यांचं नाव पोचलेलं असणं याचा फायदा मिळेल. आणि विक्रमसिंह पाटणकर जे आहेत पाटणचे, ते जरी पक्ष म्हणून उदयनराजेंच्या विरोधात असले अधिकृतरित्या तरी त्यांची मैत्री आहे. त्यामुळे अगदी किती प्रमाणात ते शशिकांत शिंदेना मदत करू शकतील याविषयी मला शंका आहे. शशिकांत शिंदेना जी मदत होणार आहे ती मुख्यत्वे कराडमधनं होणार आहे. म्हणजे कराडमध्ये श्रीनिवास पाटलांचं जे स्थान होतं किंवा त्यांचं जे मतदारसंघातलं
मताधिक्य असलेली जागा आहे ती म्हणजे दक्षिण आणि उत्तर कराड, आणि तिकडे पृथ्वीराज चव्हाण काम करतात. तर या दोघांच्यामुळे त्यांना शशिकांत शिंदेंना फायदा होईल आणि पवारांच्या पुण्याईचा होईल. पण उदयनराजे दिल्यामुळे ही निश्चितपणे महायुतीसाठी स्पर्धेत आलेली जागा आहे, कारण ती मागच्या वेळेला हरले होते श्रीनिवास पाटलांकडनं. त्यामुळे आता श्रीनिवास पाटील नसल्यामुळे काही प्रमाणात ऍडव्हान्टेज उदयनराजे असं ते होऊ शकतं असं आता तरी दिसतंय, कारण मोठा फॅक्टर पुन्हा नरेंद्र मोदी हा असणारच आहे. जनादेशचा पुढील भाग थोड्याच वेळात. आपकी सुरक्षा है हमारे लिए बहुमूल्य, इसलिए जब भी लें एलपीजी सिलेंडर जरूर कराएं प्री डिलीवरी जांच। आपकी सुरक्षा को और बेहतर सुनिश्चित करने के लिए हर घर में हो रही है रसोई गैस उपकरणों की सुरक्षा जांच। अगर सुरक्षा होस खराब हो तो तुरंत बदलवाएं। आपातकालीन स्थिति में कॉल करें 1906। स्वच्छ ईंधन का वादा, सुरक्षित रसोई का इरादा। आर्थिक उलाढालींचं सर्वात मोठं केंद्र आणि देशाचं मध्यवर्ती शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर शहराचा समावेश असलेल्या देशातल्या महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया. राज्याची उपराजधानी आणि संतरानगरी म्हणून सर्वत्र परिचित असलेलं नागपूर शहर विदर्भातलं सर्वात मोठं आर्थिक उलाढालीचं केंद्र आहे. विदर्भातलं प्रमुख व्यापारी आणि राजकीय केंद्र असलेलं नागपूर शहर हे दलित चळवळीचं प्रमुख केंद्रही राहिलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, ती दीक्षाभूमी ही नागपूरची ओळख आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय देखील नागपूर लोकसभा मतदारसंघात असल्यानं या मतदारसंघाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. आजूबाजूला मध्य प्रदेश, छत्तीसगड अशी राज्य असल्यामुळे या राज्यातील आणि विदर्भातल्या अन्य जिल्ह्यातील नागरिक रोजगाराच्या शोधात मोठ्या प्रमाणावर नागपुरात येत असतात. स्वातंत्र्यानंतर नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी असल्यामुळे इथे हिंदी भाषेचा मोठा पगडा दिसून येतो. हिंदूंसह बौद्ध, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन समाजाची लोकसंख्याही या मतदारसंघात आहे. नागपूर मतदारसंघात नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम, नागपूर मध्य आणि नागपूर उत्तर या 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. या 6 मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे 4 तर काँग्रेसचे 2 आमदार आहेत. 1996च्या निवडणुकीतील बनवारीलाल पुरोहित यांचा अपवाद वगळता भाजपाला 2014 पर्यंत हा मतदारसंघ जिंकता आला नाही. स्वातंत्र्यानंतर वर्ष 2009 पर्यंत हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांनी या मतदारसंघाचं 4 वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र 2014च्या निवडणुकीत भाजपाच्या नितीन गडकरी यांनी मुत्तेमवारांची विजयाची परंपरा खंडित केली. यावेळी भाजपानं पुन्हा नितीन गडकरी यांनाच उमेदवारी दिली असून काँग्रेसनं नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या नेतृत्वामुळे या मतदारसंघावर भाजपाची मजबूत पकड निर्माण झाली आहे. सर्व धर्मातील नागरिकांशी गडकरी यांचे असलेले घनिष्ठ संबंध आणि बूथ स्तरावर भाजपा कार्यकर्त्यांची मजबूत फळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक, गडकरी यांचं नागपूर शहराबाबत असलेला दृष्टिकोन, कामांचा झंझावात यामुळे नितीन गडकरी यांचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचं मोठ्या प्रमाणावर असलेले पारंपरिक मतदार ही काँग्रेस उमेदवाराची जमेची बाजू आहे. बहुजन समाज पक्षाचा प्रभावही इथे अनेकदा दिसून आला आहे. तसंच काही रिपब्लिकन संघटना, मुस्लिम संघटनांच्या उमेदवारांमुळे मतविभाजनाचा फायदा नेहमीच भाजपाला होत आला आहे. यंदाही हीच शक्यता असली तरी अनेक वर्षांनंतर नागपूर शहरात गटातटात विभागलेला काँग्रेस आता नितीन गडकरींविरोधात लढा देण्यासाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. 2014 नंतर गेल्या 10 वर्षात या मतदारसंघात मोठं परिवर्तन पाहायला मिळालं. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत भारतातल्या पहिल्या 10 शहरांपैकी एक असलेल्या नागपूरमध्ये मेट्रो, आंतरराष्ट्रीय विमानतळावर रेल्वे स्थानकांचा विकास, 24 तास पेयजल योजना, उड्डाणपूल, सर्वत्र सिमेंट काँक्रीटचे रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधा, मिहान, सेज, ड्रायपोर्टची निर्मिती यामुळे नागपूरचा झपाट्यानं विकास झालेला दिसत आहे. तरीही पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध न झाल्यानं बेरोजगारांची मोठी संख्या आहे. वाढती गुन्हेगारी देखील इथला कळीचा मुद्दा आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या नाना पटोले यांच्या विरोधात दणदणीत विजय मिळवलेले नितीन गडकरी यंदा कशा प्रकारे किमया साधतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. नागपूर हा राज्यातला अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उमेदवारीमुळे तो प्रतिष्ठेचाही बनला आहे. काय आहे तिथली परिस्थिती ती जाणून घेण्यासाठी पहिला प्रश्न,
मंगेश इंदा पवार यांच्याकडे. मंगेशजी, देशभरात लाखो कोटींचे रस्ते उभारणाऱ्या नितीन गडकरी आपल्या मतदारसंघात किती विकास करू शकलेत आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी त्यांना किती मोठं आव्हान उभं केलंय, काय वाटतं तुम्हाला? नितीन गडकरी हे एक तसं पाहिलं तर फार मोठं नाव आहे आणि मोदी सरकारमधले पहिल्या 4 मंत्र्यांमध्ये नितीन गडकरींचा समावेश होतो. एक लक्षात घ्या की गडकरींना याच्या कोणतेही मोठं मंत्रालय मिळालं असतं, पण त्यांनी आग्रहाने 2014 आणि 2019ला हायवेज आणि रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री त्यांनी मागून घेतली. त्याचं कारण असं आहे की गडकरींना महाराष्ट्रामध्ये पीडब्ल्यूडी मिनिस्टर असताना रस्ते बांधणीचा फार मोठा अनुभव होता. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा सगळ्यात मोठं त्याचं उदाहरण आहे. 97 ते 2014 या काळामध्ये देशाची गरज वेगळी निर्माण झाली. महामार्ग इतके फार डेव्हलप झाले नव्हते आणि एक लक्षात घ्या की जसं अमेरिकेत म्हटलं जातं की अमेरिकेतले रस्ते हे त्या देशाच्या रक्तवाहिन्या आहेत, ज्यातनं अख्खी इकॉनॉमी पूर्ण सगळीकडे पसरत असते. त्याच पद्धतीने मोदींच्या नेतृत्वात गडकरींनी पूर्ण देशभराचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्याचं काम हाती घेतलं. 2014 ते 2019च्या काळामध्ये त्यांनी सगळे नॅशनल हायवेज क्लिअर केले आणि त्याचं बांधकाम सुरू झालं. इतकं वेग होता की दिवसाला 40 किलोमीटरचं बांधकाम ते करतायत. 2019 ते 2024 हा जो सेकंड फेज मध्ये होता तेव्हा त्यांनी पोर्ट्स आणि पूर्ण देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या भागात तुम्ही विचार की रस्त्यांच्या माध्यमाने भाजप वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोहोचलेली आहे. मग पश्चिम बंगाल म्हणा किंवा तामिळनाडू म्हणा, खालचं केरळ आहे राज्य जिथे कधी भाजप सत्तेत नव्हती किंवा येण्याची शक्यता इतक्यात नाही, पण त्यांनी भाजपचं सरकार या सगळ्या राज्यांमध्ये हायवेजच्या माध्यमाने पोहोचवलं. म्हणजे गडकरी नुसते रस्ते बांधले नाहीयेत तर भाजपचा एक राजकीय मार्ग बांधण्याचं देखील काम केलेलं आहे. नागपूरचं जर गोष्ट कराल तर 2014च्या आधीचं नागपूर आणि 2024चं नागपूर या 10 वर्षातलं नागपूर इतकं बदललेलं आहे की एखादा पुणे मुंबईतला किंवा इतर राज्यात गेलेला नागपूरकडे समजा आज परत येत असेल कोणत्या कारणाने तर तो नागपूरचं इन्फ्रास्ट्रक्चर बघून आश्चर्यचकित होतो. नागपुरात मेट्रो आली, अत्यंत गतिमान पद्धतीने मेट्रो बांधण्यात आली. नागपुरातले जवळपास आज 70 ते 80% रोड सिमेंटचे झालेले आहेत. हे सिमेंटचे रोड होण्यामागे काही पर्यावरणवाद्यांनी आवाज केला होता, विरोध केला होता किंवा त्याच्याबद्दल आज बोललं जातं. पण आज गडकरींनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन नागपूरकरांना हे पटवून दिलं की नागपुरातले ब्लॅक कॉटन सॉइल आहे, या सॉइलमध्ये डांबरी रस्ते तुटतात, आपण वारंवार दुरुस्ती करून पैसे खर्च करण्यापेक्षा एकदाच सिमेंटचे रस्ते बांधूया आणि बाकी पर्यावरणाची काळजी घेण्याकरता जवळपास 25 लाख झाडं या शहरामध्ये ते लावणार आहेत पुढच्या 5 वर्षामध्ये. हा एक भाग झाला. दुसरा, नागपुरातले इन्फ्रास्ट्रक्चर आज इतकं अपग्रेड झालेलं आहे की ठाण्याच्या जवळपास हे पोहोचलेलं आहे. अजून मुंबईवाला वेळ आहे. सगळ्या रिंग रोड कम्प्लीट झालेला आहे, आउटर रिंग रोड कम्प्लीट झालेला आहे आणि या परिसरामध्ये आज तुम्ही बघा की नागपुरात हाय राईज बिल्डिंग्स फार नव्हत्या कधी काळी, पण मेट्रोमुळे FSI वाढला आणि आज हाय राईज बिल्डिंग देखील वाढत आहेत, मॉल्स येत आहेत, बिझनेस कम्युनिटीला त्याचा फायदा होतो आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट देखील आल्यात. मिहानचं एक उदाहरण घ्या, 1997ला हा प्रोजेक्ट टेक ऑफ झाला होता, 2024 उजाडलं. हा प्रोजेक्ट आज किमान असं म्हणूया की 30 ते 40% झालेला आहे. 2014ला जेव्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेत आणि गडकरी हे केंद्रीय मंत्री होते, या दोघांनी मिळून मिहानमध्ये फार मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आणली. आज IT कंपनीज इथे आहेत, 10 ते 12 IT कंपनीज काम करतायत, फार्मास्युटिकल कंपनीज काम करतायत. त्यानंतर एव्हिएशनचा एक फार मोठा सेक्टर सुरू झालेला आहे. टालचा एक MRO इथे आलेला आहे, बोईंगचा MRO इथे आलेला आहे, आता इंडिगोचा MRO देखील आला. त्यामुळे उद्या पुढे मागे नागपूर हे एव्हिएशन हब म्हणून डेव्हलप होत आहे. गडकरींनी आज दिलेल्या आकडेवारीनुसार 68,000 युवकांना थेट रोजगार दिला, किंवा 1.5 ते 2 लाख लोकांना इनडायरेक्ट आज एम्प्लॉयमेंट बिहारमध्ये मिळतोय, जे कधी काही स्वप्न वाढत होतं. आज त्यांनी पुढच्या 5 वर्षाचा मॅनिफेस्टो जाहीर केला नागपूरकरांकरता. तर त्यांनी म्हटलं की पुढच्या 5 वर्षामध्ये किमान 5 लाख लोकांना इथे रोजगार उपलब्ध होईल. हा एक भाग झाला. दुसरा, एज्युकेशन हब म्हणून डेव्हलप होत आहे नागपूर. IITs, IIT, NIT, आता लक्ष्मीनारायण टेक्निकल इन्स्टिट्यूट तयार झाली, एम्स आलंय आपल्याकडे.
अशा वेगवेगळ्या नॅशनल लॉ स्कूल देखील इथे आली. म्हणजे गेल्या 10 IIM इथे वर्षामध्ये आलेला. खूप मोठ्या त्यामुळे प्रमाणावरती इथल्या विकास झाल्याचं इंडस्ट्रीला इकडे लागणारं दिसून जे येत काही आहे. स्किल मॅन पॉवर आहे ते इथेच डेव्हलप करावं हा एक प्लॅनिंग आहे. सिम्बॉसिस सारखी मोठी संस्था इथे आलेली आहे. विकासजी, याशिवाय वेगवेगळे एज्युकेशन इन्स्टिट्यूट देखील वाढत आहेत. म्हणजे त्यामुळे एक इकोसिस्टीम ज्याला आपण म्हणू, शहराच्या विकासाला लागणारी एक इकोसिस्टीम डेव्हलप झालेली आहे. म्हणजे जी आपला तुम्ही दुसरा विकास ज्याला जोडून प्रश्न ठाकरेंचा होता, हा मला विकास, प्रश्न केला. हो, विकास ठाकरे हे काँग्रेसचे युवा नेते आहेत. नागपूर शहराचे ते महापौर राहून चुकलेले आहेत आणि आता ते काँग्रेसचे शहराध्यक्ष देखील आहेत. विकास ठाकरे विरोधी पक्ष नेता देखील होते महापालिकेमध्ये. म्हणजे महापौर, विरोधी पक्ष नेता आणि आता काँग्रेसचे नेते अशी 3 पदे त्यांच्याकडे होती. त्यांना संपूर्ण शहराचा एक आवाका माहिती आहे. त्यांनी यापूर्वीच्या सगळ्या म्हणजे सगळ्या निवडणुका ज्यावेळेला काँग्रेस निवडून येत होती आणि आता 10 वर्षापासून भाजप इथे निवडून येते, या सगळ्या निवडणुका त्यांनी अत्यंत जवळनं बघितलेल्या आहेत. एक लक्षात घ्या की ज्या व्यक्ती ज्याचं ज्याला आपण म्हणतो ग्रासरूट लेवलवर काम आहे, असा व्यक्ती कोणत्याही मोठ्या व्यक्तीला फाईट देऊ शकतो. हेच काम विकास ठाकरेंनी केलेलं आहे. जेव्हा प्रत्यक्ष त्यांची मुलाखत घेण्याचा जेव्हा प्रसंग आला, जेव्हा त्यांना विचारलं की या निवडणुकीची तयारी तुम्ही कशी करताय, त्यांनी सरळ म्हटलं की मॅन टू मॅन मार्किंग, हार्ट टू हार्ट कम्युनिकेशन हा एक तंत्र घेऊन ते काम करत आहेत. गडकरींना फाईट देतील, थोडीफार देतील नक्की, पण गडकरींना डिफीट करू शकेल असं वातावरण सध्या दिसत नाही आहे. हे नमूद करावं लागेल. फक्त आता चर्चा एवढी सुरू आहे की गडकरींची लीड किती राहील. ती त्यांनी म्हटलं तशी 5 लाख राहू शकते, 2 लाख की 3 लाख, हे फक्त बघण्याचा एक मुद्दा राहू शकतो. पुढचा प्रश्न शैलेंद्रजी तुम्हाला आहे की नागपूरमध्ये काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेली गटबाजी यावेळी संपुष्टात आणून सर्वसंमतीचा उमेदवार दिल्याची चर्चा आहे, तरी नितीन राऊत मात्र नाराजच आहेत. कसं बघता तुम्ही याकडे? आता बघा ना, त्या प्रश्नातच तुमच्या किती विरोधाभास आहेत. तुम्ही म्हणताय की सर्वसंमतीने उमेदवार दिलाय आणि तरी नितीन राऊत नाराज आहेत. आता सर्वसंमती असेल तर नितीन राऊतांची संमती नव्हती असा अर्थ आहे ना. तर मुळामध्ये हा प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी हा होत आलाय. त्याचं मुख्य कारण असं आहे की गडकरी साहेब ज्यावेळेला 14 साली जिंकले, त्याच्या आधी वर्षानुवर्ष हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. म्हणजे आणीबाणीच्या काळात सुद्धा विदर्भ काँग्रेसच्या मागे राहिला होता आणि त्याची काही ऐतिहासिक कारण आहेत जी मी मागच्या वेळी सांगितली होती की जसं रेशीमबाग आहे राष्ट्रसंघाचं मुख्यालय, तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी आज बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ती नागपूरमध्ये. म्हणजे 2 दिवसामध्ये पहिल्या दिवशी 5 लाख, दुसऱ्या दिवशी 3 लाख, म्हणजे शांततामय मार्गाने 8 लाख लोकांचं धर्मांतर होणं ही जगाच्या पाठीवरची मोठी घटना होती आणि त्याला डेमोग्राफिक कारण आहे. म्हणजे जसं इंदापूर नागपूरचे आहेत, त्यांना नागपूरचे विषय माहिती आहेत सगळे. पण एक गोष्ट थोडी मी करेक्ट करू इच्छितो की हे जे रस्ते बांधणीचं काम आहे ना, गडकरींनी महाराष्ट्रात केलं. त्यांना मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात ते सचिन तेंडुलकरच म्हणायचे. परंतु वाजपेयींकडे, अटल बिहारी वाजपेयी हे स्टेट्समन होते खूप मोठे आणि ते पंतप्रधान असताना त्यांच्याकडे ती दृष्टी होती आणि ते बोलूनही दाखवायचे. ती साधी गोष्ट मांडायचे की तुम्ही रस्ते बांधा, म्हणजे सडक बांधा, रस्त्याने जसं गाडी जाईल तसा तो विकास देखील जाईल आणि विकास गेला की पक्षाला फायदा होतो. हे अगदी साधं त्यांचं लॉजिक होतं आणि त्यामुळेच त्यांच्या कारकिर्दीत ते पंतप्रधान असताना गोल्डन क्वाड्रँग्युलर म्हणजे सुवर्ण चतुष्कोण या नावाने जे अख्खा देश चारी बाजूनी जोडण्याची योजना सुरू झाली, ती रस्ते बांधणी सुरू झाली तेव्हा काय गडकरी केंद्रात मंत्री. पण गडकरींचा काम करण्याचा जो धडाका आहे ना, त्या धडाक्यामुळे म्हणजे रस्ते वाहतूक मंत्री म्हणून त्यांनी कामकाज करायला सुरुवात करतानाच त्यांनी मोठ्या अधिकाऱ्याला बोलून घेतलं केबिनमध्ये. 6व्या मजल्यावर त्यांचं ऑफिस आहे गडकरी साहेबांचं आणि ते खासगीत हा किस्सा नेहमी सांगतात की सरासरी दिवसाला किती रस्ते बांधतो आपण, एवढे होते. तर साधारण तिप्पट टार्गेट गडकरी साहेबांनी त्या माणसाला सांगितलं आणि अधिकारी म्हणला नाही हो सकता. नहीं हो सकता म्हणल्यावर नितीन गडकरी त्यांना म्हणले एक चीज हो सकती क्या, मैं आपको उठा के यहाँ से फेक सकता हूँ. आता ही गोष्ट तशी संसदीय परंपरेत बसणारी नाही, परंतु गडकरी हा किस्सा सांगतात इन्फॉर्मली पत्रकारांना, अनेक वर्ष सांगतात की काय नाही त्या अधिकाऱ्याला मी सांगितलं एक गोष्ट होऊ शकते, मी तुला 6व्या मजल्यावरनं फेकू शकतो. त्या क्षणी तो म्हणला टार्गेट होईल. तर ब्युरोक्रेसीकडनं काम करून घेण्याचं जे कौशल्य आहे ना, ते असलेले अनेक मंत्री आहेत. आता ते सभ्य भाषेमध्ये टीव्हीवर बोलताना बोलायचं का की लाथा घालून काम करून घेणं किंवा घोड्यावर मांड पक्की असणं. तर ब्युरोक्रेसी ही शेवटी नोकरशाही नोकर आहे. त्याचे मतदार राजा खरा राजा असला तरी ती लोकशाही राबवणारं यंत्रणा सरकार आहे, मंत्री आहेत आणि त्यांना ती राबवता आली तर माणूस कार्यक्षम पद्धतीने काम करू शकतो, धडाकेबाज काम करू शकतो. याचं उत्तम उदाहरण नितीन गडकरी आहे. त्यांना खातं दिलं तर ते धडाकेबाज चालवतात आणि त्यामुळे त्यांनी रस्ते बांधलेत, इन्फ्रास्ट्रक्चर केलंय की ज्या मार्गाने विकासही जातो.
त्यामुळे काँग्रेसमध्ये मतभेद आहेत का आता आहेत, कारण त्यांच्याकडे नेते जास्ती आहेत आणि आता नितीन राऊत हे माजी मंत्री आहेत, दलित समाजाचा चेहरा आहेत आणि ते नाराज असणं हे ठाकरेंना नक्कीच परवडणार नाही. कारण नागपूरमधल्या या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या साधारण 12 लाख मतं या इतर सगळ्या मतदारांची आहेत. 3-4 कास्ट आहेत, हलबा गोष्टी आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, ह्या ज्या कुणबी आहेत, या मतदारसंख्या जी आहे ती 12 लाखापर्यंत आहे. म्हणजे जवळपास 22 लाखात 12 लाख हे मतदार आहेत. आणि त्यामुळेच गडकरींसारखा बलाढ्य नेता असला आणि नाना पटोलेंसारखा आउटसायडर असला तरी गडकरींचं मार्जिन हे साधारण 2-2.25 लाखाचं होईल, 2,18,000. त्यामुळे विजय मिळवणं हा विषय नसून मताधिक्याचा प्रश्न आहे. गडकरी साहेबांनी जसं भाजपने 400 पारचं टार्गेट ठेवलंय तसं 5 लाख मताधिक्याचं ठेवलंय. 5 लाख मताधिक्य मिळवलं तर अभिनंदन करावंच लागेल. परंतु इंदा पवार म्हणाले ते बरोबर आहे की कन्क्लुजन किंवा निवडणुकीचा निकाल हा फोरगॉन कन्क्लुजन आहे, फक्त अधिक्य किती मिळतं हा प्रश्न आहे. तरी देखील विकास ठाकरे फाईट चांगली देतील का आणि ते चांगले उमेदवार आहेत का? हो, निश्चित. आणि त्यांचं 1-to-1 मार्किंग जे आहे तसं गडकरी म्हणतात नागपूर मेरा मैं नागपूर का, एवढी त्यांची आयडेंटिटी असताना आणि देशभर नाव असताना ही निवडणूक त्यांना काय अवघड आहे असं कोणीच म्हणणार नाही. आणि काँग्रेसमध्ये फूट आहे का? तर काँग्रेसमध्ये वर्षानुवर्ष हे असतं आणि तुम्ही विरोधात असता, कमकुवत पक्ष असता, देश पातळीवर नेतृत्व तितकं बलाढ्य नाहीये तुमचं, किंवा हारताय इलेक्शन राहुल गांधी 90% इलेक्शन, त्यावेळेला काँग्रेसमधले इनफायटिंग समोर येणार आणि त्याचा फटका विकास ठाकरेंना बसणार, हे देखील उघड आहे. मंगेशजी, पुढचा प्रश्न तुम्हाला की हा जो नागपूर मतदारसंघ आहे इथली जातीय समीकरणं जी आहेत ती कितपत प्रभावी ठरण्याची शक्यता वाटते तुम्हाला? गडकरींच्या दृष्टीने समजा आपण त्याचा विचार केला तर गडकरी हे कोणत्याही जाती, धर्म आणि पक्षाच्या वर गेलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे त्यांना होणारे जे मतदान आहे हे सर्व जाती धर्माचं आहे. यापूर्वीच्या इलेक्शनचे निकाल जर आपण बघितले 2014च्या आधीचे, तर भाजपचा जो काही डेडिकेटेड असणारा जो मतदार आहे तो फक्त मतदान करत होता आणि ती मार्जिन काँग्रेस आणि भाजपमध्ये जवळपास 2-2.5-3 लाखाची गॅप राहायची फार मोठी. ही गॅप गडकरींनी 2014 मध्ये सगळ्यात पहिले भरून काढली आणि ते निवडून आले. 2,85,000ची त्यांना लीड 2014ला होती. याचा अर्थ असा आहे की हे जे मतदान त्यांना झालंय हे केवळ एका जातीचं झालं नाहीये, तर सर्व पक्षीय सर्व समावेशक असं असणारं हे मतदान होतं. दुसरा विषय जर तुम्ही म्हणला की काँग्रेसच्या दृष्टीने जर विचार केला तर हो, मग काँग्रेसच्या दृष्टीने हे जाती कारणावर जाणारं इलेक्शन ठरणार आहे. मग ते बघतात की आपल्याला मुस्लिम मतं किती मिळणार, हलबा मत किती मिळणार, कुणबी मत किती मिळणार, तेली मत किती मिळणार तेलींचं. कारण की हे आज जो प्रचार सुरू आहे तो प्रचार अगदी जवळ बघितल्यानंतर असं दिसतं की गडकरी सगळ्या अवस्थांमध्ये सारख्या पद्धतीने जात आहेत, पण काँग्रेसचे वेगवेगळे जातीनिहाय मेळावे होत आहेत. भाजप करत नाहीये का? हो, करतोय, पण ते भाजपचे वेगवेगळे आमदार त्यांच्या पद्धतीवर खालच्या पातळीवर ते करतायत. कुठेतरी गडकरी येत आहेत आणि भाषण देऊन जात आहेत. पण इथे काँग्रेसचा सगळा जो आज प्रचार सुरू होतो आहे तो अगदी निवडक असणाऱ्या वस्त्यांमध्ये होतो आहे, जिथे त्यांना माहिती आहे की आपली वोट बँक कधी काळी होती, त्या वोट बँकेला परत ते जागृत करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे गडकरींसमोर जर हे सगळं चित्र मांडलं तर ते म्हणतील की मी काही कोणत्या जातीपाती धर्माचा मानणारा व्यक्ती नाही, हे स्पष्ट बोलतात. आणि उघडपणे त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स देखील म्हटलेलं आहे की मी कोणत्या जात पात धर्म बघत नाही, मी मतदार आहे, तिथला नागरिक आहे, त्याच्या विकासाकरता काम करतोय, हे त्यांचं आजचं स्टेटमेंट आहे. विकास ठाकरेंच्या बाबतीत जर म्हणा किंवा काँग्रेसच्या बाबतीत की हो, नक्कीच ते आपल्या मतदारसंघाला सोडवतील. जो मतदार भाजपकडे वळला त्याला आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत. शैलेंद्रजी, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे इलेक्शन आहे की मगाशी तुम्ही चर्चेमध्ये सांगितलं की नागपूरमध्ये बाबासाहेबांचं जे महत्त्व आहे, बाबासाहेब आंबेडकर यांनी तिथे दीक्षाभूमीचं जे महत्त्व आहे त्या अनुषंगानं की इथे त्यांच्या विचारांचा खूप मोठा पगड आहे आणि भाजपा पुन्हा सत्तेत आलं तर संविधान बदलतील असा आरोप होता इकडे. याचा किती परिणाम या लढतीमध्ये अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? हे काँग्रेसकडनं या गोष्टीचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. म्हणजे मल्लिकार्जुन खरगेंची नागपुरात झालेल्या सभेमध्ये त्यांनी केलेले आरोप याच पद्धतीचे होते. पण रामटेकमध्ये जी पंतप्रधान मोदींची जी सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी हे क्लिअर केलेलं की संविधान कोणीही बदलू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचे त्याचे ऑर्डर्स आहेत. डायरेक्ट ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनवर स्पष्टीकरण देण्यात आलं. मतदारांमध्ये जेव्हा किंवा नागपुरात फिरल्यानंतर तर असं कुठेही जाणवलं नाही
म्हणजे एक पत्रकार म्हणून जेव्हा आम्ही फिरतो सगळीकडे, तर कोणी या बाबतीत बोलताना दिसत नाही. त्याच्यामुळे हे प्रचार सभेपुरतं असणारे मुद्दे आहेत. असं भीतीचं वातावरण बा की खरंच 400 आल्यानंतर संविधान बदललं जाईल का, तर नाही. जे जाणते लोक आहेत, जे शिक्षित लोक आहेत, या लोकांना माहिती आहे की अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकत नाही. पण हे प्रचार आहे, निवडणूक आहे. जसं एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर म्हटलं जातं, तसंच आता राजकारणात देखील एव्हरीथिंग इज फेअर. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप होणं, त्या आरोपावर प्रत्यारोप होणं, त्याचं स्पष्टीकरण देणं हे सुरू राहणार आहे. याचा इम्पॅक्ट मतदारांवर खरंच होतो की नाही हे 19 तारखेला लक्षात येईल. त्या व्होटिंग पॅटर्नवर जर नजर ठेवली तर अशा प्रकारच्या मुद्द्यांचा जो प्रचारात सर्वात हाईप असणारे मुद्दे आहेत याचा मतदानावर खरंच किती परिणाम झाला हे 19 तारखेला नक्कीच त्याचे व्हायब्रेशन्स कळतील. तेव्हा आपण याच्यावर स्पष्टपणे बोलू शकू. पण ग्राउंड लेवलवर तरी याची खूप इम्पॅक्टफुल दिसत आहेत. सोशल मीडियावर रील्स येत आहेत, बातम्या पसरवल्या जात आहेत, सगळं होत आहे. पण मतदार त्याला किती ऍक्सेप्ट करतो हे बघावं लागेल. यापुढील भागात जाण्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आपकी सुरक्षा है हमारे लिए बहुमूल्य, इसलिए जब भी लें एलपीजी सिलेंडर जरूर कराएं प्री डिलीवरी जांच। आपकी सुरक्षा को और बेहतर सुनिश्चित करने के लिए हर घर में हो रही है रसोई गैस उपकरणों की सुरक्षा जांच। अगर सुरक्षा होस खराब हो तो तुरंत बदलवाएं। आपातकालीन स्थिति में कॉल करें 1906। स्वच्छ ईंधन का वादा, सुरक्षित रसोई का इरादा। संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी या मतदारसंघाच्या विकासाबाबत कोणते दावे केले आहेत त्यावर एक नजर टाकूया. प्रत्येक झोपडपट्टीमध्ये असणाऱ्या माणसाला उत्तम सिमेंट कॉन्क्रीटचं घर मिळालं पाहिजे. त्याला खऱ्या अर्थाने 24 तास पाणी मिळालं पाहिजे. त्याच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि विशेषतः आपले 5 मेडिकल कॉलेज वैद्यकीय सुविधा त्याला मिळाल्या पाहिजे. कोविडच्या काळामध्ये मोठं संकट आलं. कधी आपण जात पात पंथ धर्म भाषा पार्टी याचा विचार न करता विदर्भामध्ये आपण सेवा दिल्या. 90 अँब्युलन्स डोनेट केल्या, 100 कोटी रुपयाचं साहित्य डोनेट केलं, 500 व्हेंटिलेटर्स दिले, बायपॅक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आणि एवढंच नाही तर अमरावतीच्या पंजाबराव मेडिकल कॉलेजला, एम्सला, मेयोला मेडिकलला आपण ऑक्सिजन प्लांट तयार केले. रेमडेसिवीरचं ब्लॅक मार्केट सुरू होतं. गरीब लोक चिंतेत होते. आपण रेमडेसिवीर बनवलं. एवढंच नाही तर फंगसचे इंजेक्शन बनवले आणि हजारो लोकांचे तर प्राण नागपूर जिल्ह्यात विदर्भात वाचवले. आपण दिव्यांगांकरता पार्क बांधला. जरूर एकदा बघायला जा. स्मेल थेरपी आहे, वॉटर थेरपी आहे, साऊंड थेरपी आहे, ब्रेल लिपी आहे, जागतिक दर्जाचे इक्विपमेंट आहे आणि भारतातला सगळ्यात सुंदर असा दिव्यांगांकरता आपण दिव्यांग पार्क बांधलाय. जरूर बघायला जा. मला ज्या ज्या नागपुरातल्या समस्या त्या काळात सुद्धा दिसल्या आणि आता सुद्धा दिसल्या त्यावरही मी करतो आणि जर मला याच्यापेक्षा अजून जास्ती अधिकार मिळाले तर माझ्या मताने मी सुद्धा विकासाच्या कामासाठी समोर येणार आहे आणि प्रत्येक जनप्रतिनिधीचं ते कर्तव्य असतं. ते अनेक मुद्दे आहेत. इथं बेरोजगारीचा मुद्दा आहे लोकांचा. या शहरातील सामान्य जनता ही खुश आहे का? म्हणजे जी विकासाची कामं झाली त्यापासून सामान्य जनतेला काही फायदा झालेला आहे का यावर चर्चा होणार आहे. आणि अनेक नागपुरातले प्रश्न प्रलंबित आहे जे सुटलेले नाही. आता मागच्या 10 वर्षातच काही विकास झाला नाही. त्याच्या आधी सुद्धा सातत्याने काँग्रेसचे खासदार 4 टर्म होते आणि विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री होते. त्या काळात या शहराच्या विकासाची सुरुवात झाली. मिहान मेट्रोची संकल्पना हे त्या काळाचे सांसद विलासरावजी मुत्तेमवार यांची होती. फक्त 10 वर्षातच काही नाही आणि त्याच्या आधी सुद्धा जे जे जनप्रतिनिधी आले त्यांनी या कामाला समोर नेलं आणि याच्यानंतरही जे येतील ते या विकासाच्या कामाला समोर नेतीलच. शैलेंद्रजी आणि मंगेशजी आपण दोघं या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपले मनापासून अभिनंदन आणि स्वागत. आपले आभार मानतो आम्ही.
या मतदारसंघामधल्या मतदारांना आपल्या भावी लोकप्रतिनिधींकडून असलेल्या अपेक्षा, विद्यमान प्रतिनिधींनी केलेल्या कामाबाबतच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. नागपूरच्या मतदारांसाठी अगदी मतदार असो नसो, परंतु त्यांचा सुद्धा विकास करण्याचं काम नितीनजी गडकरींनी केलेलं आहे. अगदी गरीबातल्या गरीब माणसाला जे म्हातारपणी लागणारे व्हीलचेअर्स आहेत, काही लोकांना फिजिओथेरपीसाठी लागणाऱ्या काही मॅट्स वगैरे, या सर्व वस्तू खासदार आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचवण्याचा नितीनजींनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी त्यांनी खूप उत्कृष्ट काम आपल्या देशामध्ये केलेलं आहे आणि खूप चांगले नेता आहे, खूप चांगले वक्ता आहे. नागपुरात मेट्रो आली, पुन्हा आमचे शुक्रवारी तलावाचे सौंदर्यीकरण होत आहे, पुन्हा महालातले वगैरे आमच्या पूर्ण नागपूरमध्ये नागपूरचे पूर्ण रोड वगैरे व्यवस्थित बनवले त्यांनी. गडकरी साहेब आले पाहिजे आणि गोरगरिबाचं जे काम होते त्यांना मदत मिळते, हे करते, त्याच्यामुळे ते यायला पाहिजे. आणि तो नागपूरचा तो आजपर्यंत मी पाहिलेला इतिहास आहे, तो त्यांनी पूर्ण विकसित केलेला आहे. गडकरीजी पूर्ण नागपूरचा विकास केलेला आहे आणि इतकी प्रगती झालेली आहे का पूर्ण देशाची प्रगती झालेली आहे. ज्या जम्मू काश्मीरमध्ये कधी रोड नव्हते, कधी आज म्हणजे रोड आहे, पुरे बाकायदा टनल आहे, म्हणजे पूर्ण देशाची प्रगती करून राहिले. आणि अशा प्रगती करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही प्राधान्य देऊन त्यांना मतदान करायला पाहिजे, त्यांना निवडून आणायला पाहिजे. ठाकरेंनी आता चान्स द्यायला पाहिजे. काही एकच माणूस का नाही काम करत असेल, पण दुसऱ्या नाही तर वाव द्या. जात पात धर्म जाती पंथ काही पाहत नाही. आणि कोणी गरीब येऊ अपंग येऊ सगळ्याला वेळ देते, सगळ्याचे काम करते आणि ते सगळे विरोधी पक्ष बी त्याला मानते. आता नागपूरमधल्या सध्याच्या प्रचाराच्या स्थितीबद्दल आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांच्याशी आपण बातचीत करूयात. शिशिर, नागपूर मतदारसंघात गेले काही दिवस तुम्ही फिरतात, सध्याची तिथली राजकीय परिस्थिती काय आहे? अगदी बरोबर विनायक, बघतोय की ज्या प्रकारे आपण आढावा घेतला, 22 लाखाहून जास्त लोकसंख्या असला प्रदेश, अनेक जाती यामध्ये आहेत, पण एक नाव पुढे ते म्हणजे नितीन गडकरी विकास पुरुष म्हणून त्यांना ओळखलं जातं. जेव्हा आम्ही रस्त्यावरती उतरून नागपूरच्या लोकांना विचारलं नागपूरच्या, तर त्यांनी यामध्ये स्पष्ट सांगितलं की महत्त्वाचे म्हणजे की ज्या लोकांनी याआधी काँग्रेसला मतदान केलं त्यांनी देखील नितीन गडकरींचं नाव घेतलं, कारण का कामाचा तडाखा इतका मोठा आहे. त्यामुळे हा लोकांचा एक प्रश्न झाला. पण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळेला नितीन गडकरी हे मेहनत जास्त घेत आहेत. रस्त्यावर आपण बघतोय की यावेळेला त्यांची लोकसंवाद यात्रा असेल, ज्या प्रमाणात त्यांनी मागच्या वेळेला जसा प्रचार केला होता, मागच्या वेळेला रस्त्यात आम्ही बघितलं होतं प्रचार करताना, पण यावेळेला प्रचाराचा तडाखा खूप मोठा आहे. अगदी सकाळपासून लोकांच्या गाठीपिटी होतात. आता संध्याकाळी ज्यावेळेला आपण बोलतोय त्यावेळेला देखील त्यांची सभा सुरू आहे. त्यामुळे यावेळेला देखील जसं आपण म्हणतोय की नितीन गडकरींना जिंकण्यासंदर्भात काही नाही, पण ज्या प्रकारचे मार्जिन आहे ते कसं वाढवता येईल असं कुठे ना कुठे त्यांच्या मनात चाललंय, अशा जे इकडे नागपूरची लोक आहे, नागपूर जनता आहेत हे देखील म्हणते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या समोर असलेले उमेदवार मिस्टर ठाकरे, त्यांची आपण जर बघायला गेलं, त्यांचा आपण जनते संदर्भातला असला एक कानुसा घेतला तर खरं तर ठाकरे जे आहेत ते लोकांमध्ये मिसळणारे आहेत, नागपूरकरांमध्ये मिसळणारे हा त्यांचा आतापर्यंतचा मोठा एक प्लस पॉईंट आपण म्हणू. आणि त्यामुळेच गडकरींना ही गोष्ट माहिती आहे, त्यामुळे ते कुठल्याच प्रकारचा सध्या यावेळेला नो स्टोन अनटर्न असं म्हणू ज्या प्रकारे, आणि म्हणून अशा प्रकारे सभांचा तडाखा चालूच आहे. नरेंद्र मोदींची सभा झाली, नरेंद्र मोदीच्या सभेवरती आपण बघितलं की ज्या प्रकारे राजू पाटील होतेच, पण त्यासोबतच नितीन गडकरी देखील त्या मंचावरती उपस्थित होते. आणि त्यामुळे एक मोठा जनाधार कशा प्रकारे मिळेल. अर्थात अजून एक गोष्ट आम्ही इकडे बघितली ती म्हणजे अशी की ज्या प्रकारे आपण एक प्रचार बघतो, खरं तर खासदारकीचा प्रचार आहे आणि खासदारकीचा प्रचार आपण मोठ्या मोठ्या सभा घेतो, ज्यावेळेला नितीन गडकरी असतील तर त्या सभांचा एक आवाका मोठा असतो, खूप जास्त मोठी जनता असते. पण यावेळेला त्यांनी एक वेगळं एक प्रचार तंत्र आपण हाती घेतले, ते म्हणजे रस्त्यांवरती लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून गल्ल्या गल्ल्यांमध्ये लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न यावेळेला नितीन गडकरी मोठ्या प्रमाणात करतायत. पुढचा प्रश्न कृष्णा, आपले जे स्थानिक सहकारी आहेत, याबरोबरच जनादेश 2024 या निवडणूक विशेष कार्यक्रमाचा आजचा भाग इथे संपला. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता सह्याद्री